कोल्हापूर सिंधुदुर्ग सीमा राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, अवैध विदेशी मद्य जप्त। नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैध विदेशी मद्याची मोठी खेप जप्त केली। माननीय आयुक्त डॉक्टर श्री राजेश देशमुख सह आयुक्त श्री प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त श्री विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 12 नोव्हेंबर 2025 रोजी ही कारवाई करण्यात आली। निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने गुप्त माहितीनुसार गारगोटी तालुका भुदरगड, बांदा व आंबोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या परिसरातील 3 वाहनावर धडक कारवाई केली। टोयोटा इटॉस MH14 FS 3323, टाटा गोल्ड इन्स्ट्रा MH07 AJ 4472 आणि मारुती स्विफ्ट MH04 EF 7758 या वाहनातून कागदी बॉक्समध्ये भरलेले गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले तर महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याचे एकूण 70 बॉक्स आढळून आले। वाहनासह जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये 18,68,000 इतकी आहे। या प्रकरणात प्रवीण गायकवाड वय 33 राहणार मुरगुड, योगेश मस्कर वय 21 राहणार गडहिंग्लज आणि अनंत मेस्त्री वय 33 राहणार सावंतवाडी यांना अटक करण्यात आली असून 3 स्वतंत्र गुन्हे नोंद झाले आहेत। या कारवाईत निरीक्षक पवार यांच्यासह दुय्यम निरीक्षक YN फटांगरे, RM पाटील, SP डोईफोडे आणि पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। पुढील तपास सुरू आहे। MS 51 न्यूज करिता कल्पेश वाघेला।